Our next question. What is product line? What is product line? Explain benefits of product line. Explain benefits of product line. What is product line? Explain benefits of product line. Product line means a group of related products manufactured by a single company. ओके, प्रोडक्ट लाईन म्हणजे काय, तर एकच मॅन्युफॅक्चरर काय करतो, इथे मल्टिपल प्रोडक्ट ऍट द सेम टाइम प्रोड्यूस करतो, त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट लाईन. ओके, प्रोडक्ट लाईन मीन्स अ ग्रुप ऑफ रिलेटेड प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर बाय अ सिंगल कंपनी. एक कंपनी आहे, ती एकच कंपनी काय करते, तर मल्टिपल प्रोडक्ट काय करते, इंट्रोड्यूस करते, त्याला आपण म्हणतोय प्रोडक्ट लाईन. ओके, it refers to the number of products that and related developed by the same manufacturer. A product line is a group of products that are closely related are promoted together. म्हणजेच काय आपल्याला इथे म्हणायचं आहे, तर प्रोडक्ट लाईन मध्ये बेसिकली असे प्रोडक्ट इंट्रोड्यूस केले जातात जे एकमेकाला काय आहेत, पूरक आहेत किंवा रिलेटेड आहेत. फॉर एक्झाम्पल, एक मॅन्युफॅक्चरर प्रोडक्ट तयार करतोय, त्याने जर शॅम्पूचं प्रोडक्शन घेतलं तर तो सायमल्टेनियसली कंडिशनरचं प्रोडक्शन घेतो. लक्षात आलं? जर त्याने पेस्टचं प्रोडक्शन घेतलं तर तो ब्रशचं प्रोडक्शन घेतो. म्हणजे त्याला एकाच वेळी ते प्रोडक्ट प्रमोट करणं सुद्धा इझी जावं किंवा त्याचे प्रमोशनल एक्सपेन्सेस कमी यावेत. आणि मोस्ट ऑफ द टाइम असे जे प्रोडक्ट असणार आहे ते FMCG रिलेटेडच असते. ठीक आहे, तुम्ही मास प्रोडक्शन मध्ये असे प्रोडक्शन काय करू शकता, इंट्रोड्यूस करू शकता. कॉन्सेप्ट लक्षात आली? डेफिनेशन सांगितलेली आहे. प्रोडक्ट लाईन कॅन बी डिफाइंड ॲज अ सेट ऑफ रिलेटेड प्रोडक्ट सोल्ड बाय सिंगल कंपनी. क्लिअर झाला इंट्रो? झालं का लिहू? चला पुढे. झालं लिहून? देन बेनिफिट्स काय आहेत बघा. जेव्हा आपण अशी प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतो मार्केटमध्ये, तेव्हा ऑब्विसली मॅन्युफॅक्चररला सुद्धा त्याचे ऍडव्हान्टेजेस असणार आहेत आणि कन्झ्युमरला सुद्धा त्याचे ऍडव्हान्टेजेस बघायला मिळतील. सो रिलेटिंग टू मॅन्युफॅक्चरर, फर्स्ट आहे ऍडव्हर्टायझिंग इकॉनॉमी. फर्स्ट बेनिफिट असणार आहे ऍडव्हर्टायझिंग इकॉनॉमी. Product line provide economic of scale in advertising. Economic of scale means here manufacturer spend few amount on advertising. म्हणजे असं नाहीये की चला मी कंडिशनर साठी वेगळी अमाऊंट स्पेंड करते आणि शॅम्पू साठी वेगळी अमाऊंट स्पेंड करते, असं करायला लागणार आहे का त्याला? नाही, कारण त्याचं एक सिंगल प्रोडक्ट आहे, त्याचमध्ये त्यांनी मल्टिपल प्रोडक्ट काय केलेले आहेत, तर इंट्रोड्यूस केलेले आहेत. असं एखादं एक्झाम्पल सांगाल अजून काही FMCG मधले? एक्झॅक्टली कोणतं सांगता येईल? संतूरचं सांगतेस का? संतूरच्या सोप सोबत एक पेन असतो, त्याचं नाही ना सांगत आहेस? ते रिलेटेड नाही, बट ते फ्री मध्ये देते रिलेटेड त्याच्यात. आणि मोस्टली तुम्हाला हे बघायलाच मिळतं. म्हणजे आजकाल मी आता जनरली जवळून बघितलेला प्रोडक्ट म्हणजे बेबी पावडर वरती त्यांचा एक सोप फ्री असतो, त्याच्याबरोबर एक ऑइल फ्री असते, तो एक प्रोडक्ट असतो. आणि कंडिशनर शॅम्पू हे कॉमन आहे, त्याचबरोबर पेस्ट आणि ब्रश हे पण आपल्याला त्याचे एक्झाम्पल देता येईल. बोला, अजून काय सांगता येईल? वॉइस तुमच्या असं लक्षात येते का एक्झॅक्टली? हा, अजून असे काही प्रोडक्ट आहेत, एकही आठवतले तेवढे 4च आठवते. आठवा जरा. कोणतं? हा तेच ना, कोलगेट बरोबर ब्रश ना. बघा ना, अजून काय? सोसायटी सोबत काय तो? ओके.
चला लक्षात आलं. त्यामुळे इथे ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस काय असणार आहेत, कमी असतील. सेव्हरल प्रोडक्ट कॅन बी ऍडव्हर्टाइज अंडर अम्ब्रेला ऑफ द लाईन. एकाच अम्ब्रेलाच्या अंडर आपण काय करू शकतो, प्रोडक्टची ऍड करू शकतो. ओके, सो सेव्हरल प्रोडक्ट कॅन बी ऍडव्हर्टाइज द अम्ब्रेला ऑफ द लाईन. सेकंड पॉइंट आहे पॅकेजिंग युनिफॉर्मिटी. म्हणजे आपल्याला खूप विचार करायची गरज नाहीये की ह्या एका प्रोडक्ट साठी आपण वेगळं काहीतरी वापरलेलं आहे, दुसऱ्या प्रोडक्ट साठी वेगळं काहीतरी वापरू. राईट, सो ऑल पॅकेजिंग इन द लाईन मे हॅव अ कॉमन लुक ऍट द सेम टाइम, कीप देअर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी. म्हणजे ते दोन प्रोडक्टची आयडेंटिटी ही इंडिव्हिज्युअल होऊन जाते बघा. राईट, सो अशा पद्धतीने पॅकेजिंग काय केलेलं असतं तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, सो पॅकेजिंग इज युनिफॉर्म. Next, standardized component. Standardized component. Product line allow firm to standardize component, thus reducing manufacturing and inventory cost. म्हणजे जर आपण वेगवेगळे दोन प्रोडक्शन घ्यायला लागलो तर आपली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही डिफरंट येऊ शकते, इन्व्हेंटरी कॉस्ट ही डिफरंट येऊ शकते. बट जेव्हा आपण लाईनच्या अंडर एखादं प्रोडक्शन घेतोय तेव्हा आपली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, इन्व्हेंटरी कॉस्ट ही काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि इथे आपण हिअर वी इंट्रोड्यूस स्टँडर्डाइज कंपोनंट्स ऍट द टू सिमिलर प्रोडक्ट. जे दोन प्रोडक्ट आपण इंट्रोड्यूस करतोय किंवा दोनपेक्षा अधिक प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतोय त्याच्यामध्ये आपण स्टँडर्डाइज कंपोनंट यूज करतो. म्हणजे असं नाहीये की शॅम्पू थोड्याशा चांगल्या क्वालिटीचा आणि कंडिशनर एकदम चीप क्वालिटीचा असं नाही. तर आपण कन्सिस्टन्सी सुद्धा काय करतोय तिथे मेंटेन करतोय, लाईक स्टँडर्डाइज कंपोनंट. क्लिअर झाला पॉइंट? ओके, चल पुढे. सिमिलॅरिटी इन क्वालिटी. Similarity in quality. The buyer usually expect and believe that all the product in line are about equal in quality. जसं आता आपण सांगितलं जे प्रोडक्ट तुम्ही यूज करणार आहात लाईनच्या अंडर, ओके, जसं वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत, लाईन आहे, वेट आहे, ओके. तर लाईनच्या अंडर काय करतोय, सिंगल मॅन्युफॅक्चरर मल्टिपल प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतोय. दोज आर क्लोजली रिलेटेड. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. दोज प्रोडक्ट आर क्लोजली रिलेटेड. असेच प्रोडक्ट आपण ह्या लाईन कॅटेगरीमध्ये इंट्रोड्यूस करतो. ओके, म्हणजे असं नाहीये की जसं आता आपण एक एक्झाम्पल दिलं मध्यंतरी बघा, सॉरी, गिरनारची चहा पावडर माहिती आहे सगळ्यांना, वापरली असेल नसेल. चहा पावडरचा प्रकार माहिती आहे ना. तर गिरनारच्या चहा पावडर वरती एक चम्मच मिळायचं, चांगल्या क्वालिटीचं होतं. मध्यंतरी त्याने काय केलं, एक मॅगीचं पॅकेट त्याच्यावरती फ्री द्यायचं ठरवलं. त्याच्यानंतर त्याने एक कप छोटासा फ्री द्यायचा ठरवलं. सो दिस इज नॉट अ लाईन प्रोडक्ट. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो लाईन प्रोडक्ट मीन्स हिअर मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस रिलेटेड प्रोडक्ट टू इच अदर. म्हणजे जेव्हा तुम्हाला एकाच प्रोडक्ट वरती अजून काहीतरी मिळत आहे त्याला आपण लाईन असं नाही म्हणत. लाईन प्रोडक्टचं बेस्ट एक्झाम्पल आहे पेस्ट आणि ब्रश आणि शॅम्पू आणि कंडिशनर. हेच लक्षात ठेवा. म्हणून आता इथे आपण काय सांगतोय, जसं आपण क्वालिटी सिमिलर ठेवतोय तसं आता शॅम्पूचं सांगितलं, शॅम्पूची जी क्वालिटी आहे तीच कंडिशनरची पण असली पाहिजे. कंडिशनरची हाय क्वालिटी, शॅम्पूची लो क्वालिटी. दिस इज नॉट अ लाईन. लाईन मध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी, स्टँडर्डाइज कंपोनंट्स, क्वालिटी ह्या गोष्टीला तितकाच इम्पॉर्टंट दिला जातो. क्लिअर? ओके, नेक्स्ट, efficient sale and distribution. Efficient sale and distribution. Distribution and retailer. Distributor and retailer are often more inclined to stock of the company's product if it offer a full line. Transportation and warehousing costs are likely to be lower for the product line. Obviously, आता इथे तुम्ही मार्केटमध्ये ते प्रोडक्ट जॉईंट म्हणून सेल करताय म्हणजे त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही कमी असेल, त्याची वेअरहाउसिंग कॉस्ट ही काय असणार आहे, कमी असणार आहे.
आपण असं नाहीये की स्टोअर करून ठेवताना शॅम्पू वेगळा करून ठेवलाय आणि कंडिशनर वेगळं करून ठेवलंय, ब्रश वेगळ्या डिपार्टमेंटला टाकले, पेस्ट वेगळ्या डिपार्टमेंटला टाकले, असं होईल का? नाही. तर लाईन प्रोडक्ट मध्ये आपण काय सांगतोय, हिअर reduce manufacturing cost as well as transportation cost as well as warehousing cost. तर ज्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत जे तुम्ही ऑलरेडी कॉस्ट शीट मध्ये बघितले, हे एक्सपेन्सेस काय होत आहेत तर इथे कमी बघायला मिळतील. क्लिअर? बघा काय काय बघितलं आपण. प्रोडक्ट लाईन मीन्स मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस multiple product, but those products are interrelated or closely related by a single manufacturer. काय करतोय तो इंट्रोड्यूस करतो. तो त्याचे बेनिफिट्स काय आहेत, एक तर आपण क्वालिटी कन्सिस्टन्सी ठेवू शकतो, स्टँडर्डाइज कंपोनंट्स ठेवू शकतो, अजून काय काय सांगितलं रिपीट करा. सिमिलॅरिटी इन क्वालिटी झालं, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस कमी येणार आहेत, लाईक इकॉनॉमिक ऑफ स्केल इन ऍडव्हर्टायझिंग. पॅकेजिंगचा कॉस्ट तुम्हाला इथे कमी स्पेंड करावी लागेल. ओके, इज इट क्लिअर कॉन्सेप्ट? लक्षात आली आहे? चलो लेट्स स्टार्ट नेक्स्ट कॉन्सेप्ट. व्हॉट इज प्रोडक्ट लाईफ सायकल? व्हॉट इज प्रोडक्ट लाईफ सायकल? Product life cycle, I think so we were already learning in advertising, right? In last year. आठवतंय का? नाही आहे ना, ऍडव्हर्टायझिंग मध्ये आहे प्रोडक्ट लाईफ सायकल. लर्न नाही केलं का? प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणजे एका पर्टिक्युलर प्रोडक्टचा एक स्पॅन असतो, लाईफ स्पॅन, आणि तो कशा पद्धतीने प्रवास करतोय, तर त्या बेसवरती आपण हा क्वेश्चन लर्न करणार आहोत. प्रोडक्ट लाईफ सायकल थोडस लक्षात येईल. पहिली स्टेज असते त्याची इंट्रोडक्टरी स्टेज, आठवतंय का बघा. सेकंड स्टेज मध्ये जातं प्रोडक्ट ग्रोथ स्टेज मध्ये, त्याच्यानंतर प्रोडक्टची मॅच्युरिटी येते आणि मग प्रोडक्ट डिक्लाइन होईल. ओके, दीज आर द 4 स्टेजेस ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल. दॅट मीन्स लाईफ स्पॅन ऑफ अ पर्टिक्युलर प्रोडक्ट. when manufacturer introduce new product in the market first time, तेव्हा त्याला ह्या 4 सायकल मधून प्रवास करावा लागतो. मग इंट्रोडक्शन स्टेज मध्ये गेल्यानंतर मॅन्युफॅक्चरर कोणते डिसिजन घेतात, प्रोडक्ट साठी कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात, ग्रोथ स्टेज मध्ये गेल्यानंतर काय होतं, एका मॅच्युरिटीला आल्यानंतर काय होतं, आणि मग तो डिक्लाइन झाल्यानंतर काय सिच्युएशन येते. एक छान क्वेश्चन आपण आता बघणार आहोत. ओके, सो द टर्म प्रोडक्ट लाईफ सायकल to length of time of product is introduced to consumer in the market. Product life cycle मध्ये काय लक्षात ठेवायचंय, product life cycle refers to lifespan of the product until it's removed from the shelf. The life cycle of product is broken into the 4 stage. Okay, त्याच्या 4 stages दिलेले आहेत. किंवा प्रोडक्ट लाईफ सायकल क्लासिफाइड इंटू 4 कॅटेगरी म्हटलं तरी चालेल. इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन. The concept is used by the management and by marketing professional are as the factor in deciding when it is to be appropriate to increase the advertising, reduce price, expand to new market or redesign packaging. आता ही जी कॉन्सेप्ट आहे ती आपण वेगवेगळ्या सब्जेक्टच्या अंडर पण लर्न करतो. बट व्हेन वी लर्न इन मार्केटिंग मध्ये लर्न करताना ह्या कॉन्सेप्टचं काय महत्व आहे, देन with the help of this concept manufacturer decide how many amount spent on advertising. Okay, how many decided price about particular product. तुम्ही एखाद्या प्रोडक्टची प्राइस कशी डिसाइड करताय, एखाद्या प्रोडक्ट वरती किती अमाउंट स्पेंड करताय. देन ऑल्सो टेकिंग डिसिजन रिगार्डिंग मॉडिफिकेशन. जसं एखादं प्रोडक्ट कंझ्युमरला नाहीच आवडलं तर कोणते डिसिजन आपण घेऊ शकतो. अशा काही डिसिजन साठी ही कन्सेप्ट मॅनेजमेंट मध्ये आणि मार्केटिंग मध्ये काय केली जाते, यूज केली जाते. हा पॅरा महत्वाचा असेल. इंट्रो लक्षात आला का? पहिला पीएलसी स्टँड फॉर मेन्शन केला तरी चालेल. पीएलसी स्टँड फॉर प्रोडक्ट लाईफ सायकल. Okay, then these
दिस इन्क्लूड्स इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी अँड डिक्लाइन. सेकंड सेंटेन्स मध्ये. थर्ड सेंटेन्स मध्ये बेसिकली दिस कॉन्सेप्ट यूज्ड बाय मॅनेजमेंट अँड मार्केटिंग प्रोफेशनल फॉर द पर्पज ऑफ. कोणत्या पर्पज साठी? डिसाइडिंग प्राइस, डिसाइडिंग ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस, डिसाइडिंग मॉडिफिकेशन ऑफ प्रोडक्ट अँड सो ऑन. इज इट क्लिअर इंट्रोडक्शन? कोणाकोणाच्या लक्षात आलं सांगा जरा, हात वरती करा. लक्षात आलं थोडंफार तरी? सिंपली सांगितलेलं आहे मी, फार डिफिकल्ट नाही सांगितलं. PLC स्टँड फॉर आधी म्हणायचं प्रोडक्ट लाईफ सायकल. दिस इन्क्लूड 4 स्टेजेस: introduction, growth, maturity and decline. These concepts used by management and marketing professional for the purpose of. कशाच्या हेतूने हे वापरले जातात? Deciding price of the product, then advertising expenses, then modification of product and so on. एक दोन ऍड करून and so on ने कन्क्लूड केला तरी चालेल. क्लिअर इंट्रोडक्शन? ओके. देन वन बाय वन बघूया आपण 4 स्टेजेस. पहिली स्टेज आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन so in this stage the product is being released in the market. इंट्रोडक्शन मध्ये काय होतंय? so in this stage product being released in the market first time. पहिल्यांदाच तुमचं प्रोडक्ट मार्केट मध्ये रिलीज होतं. ओके. when a new product is released it is often to high stake time to the product life cycle. तर बेसिकली कोणत्याही नवीन गोष्टी कंझ्युमर कॅन इझिली एक्सेप्टेड? नो. आपल्याला माहिती आहे की आपण आधी काय घेतो? कोणतंही नवीन प्रोडक्ट आपल्याला परचेस करायचं आहे, आपण काय करतो? आधी काय करतो? जनरली आता आपण डे टू डे लाईफचे जर एक्झाम्पल घेतलं, तुम्हाला एक प्रोडक्ट घ्यायला सांगितलंय ऑनलाईन, काय करता तुम्ही? आधी काय बघणार? रिव्ह्यू. त्याच्यामध्ये कोणते क्वालिटी कंटेंट आहेत हे चेक करा. बट मोस्टली आधी आपण रिव्ह्यू कडे जाऊ. पण जेव्हा नवीनच प्रोडक्ट मार्केटमध्ये येणार आहे तेव्हा त्याच्याकडे काही रिव्ह्यू असणार आहेत का? हो ना. तर अशा वेळी बेसिकली दिस स्टेज इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अ मॅन्युफॅक्चर लाईक अ एक्सपान्शन अँड ग्रोथ ऑफ पर्टिक्युलर प्रोडक्ट. त्यामुळे ही जी स्टेज असणार आहे ही या प्रोडक्ट साठी थोडीशी डिफिकल्ट असते किंवा त्या मॅन्युफॅक्चरर साठी डिफिकल्ट असते फॉर द पर्पज ऑफ सर्व्हायवल. सर्व्हाइव्ह करणं थोडंसं त्या प्रोडक्टला काय आहे? डिफिकल्ट आहे. That time manufacturer use 2 types of strategy for deciding a price. तर मॅन्युफॅक्चररला काय करायचं आहे? काही स्ट्रॅटेजी यूज कराव्या लागतील. तर पहिली स्ट्रॅटेजी असणार आहे पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी. लिसन केअरफुली, मी विचारेन. पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी एक यूज करेल मॅन्युफॅक्चरर. आणि सेकंड लिहून घेऊ नका ऍज इट इज, लिसन अँड देन राईट. ओके. So पहिल्यांदा this is the first stage. It is the releasing a product in the market. So it is very difficult for a product. Therefore manufacturer use 2 strategies. जे सांगितलं तो सिक्वेन्स लक्षात आला? हर्षली, why you are confused? Listen, understood and then write. ओके. लक्षात येईल ना तर लिहायला इझीच आहे. बट मग टेन्शन येतं, अरे मला काही लक्षात नाही येते असं नको. खूप सिंपली मी सांगते तुम्हाला की इथे 4 सेंटेन्स लिहायचे आहेत ना तुम्हाला, तर इथे 4 नाही लिहायचे. इथे मिनिमम 5 ते 6 सेंटेन्स तुम्हाला लिहावे लागतील, कारण 4 पॉईंट प्रोडक्ट लाईफ सायकलचे 4च पॉईंट आहेत. मिनिमम 5 ते 6 लाईन तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन मध्ये ऍड करायची. ओके. सो पहिलं काय सांगितलं? दिस इज द फर्स्ट स्टेज ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल. सो इन दिस स्टेज प्रोडक्ट्स आर रिलीज इन फर्स्ट टाइम इन द मार्केट. Therefore, it is very difficult for a manufacturer to decide the price. त्या प्रोडक्टची किती प्राइस ठेवावी बाबा? ऑब्वियसली काय असणार आहे? थोडंसं डिफिकल्ट असते. Therefore, manufacturer use 2 types of strategy such as penetration pricing strategy or skimming pricing strategy. मोस्टली त्या 2 स्ट्रॅटेजी काय केल्या जातात? यूज केल्या जातात. पहिली काय आहे? पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी. आणि सेकंड काय आहे? स्कीमिंग. स्कीम. इथे स्कीम केली जाते कस्टमर वरती आणि प्राइस
डिसाइड केली जाते. वी वेर ऑलरेडी लर्न. कधीतरी झालंय का हे कुठेतरी? नक्की नाहीये. ओके. देन पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय हो? When manufacturer introduce common types of product in the market first time. When manufacturer introduce common types of product in the market first time, that time they will charge very low price as compared to other competitors. कोणाकोणाच्या लक्षात आलं हे सेंटेन्स जे मी आता दोन सांगितले? नाही लक्षात आलं? नो प्रॉब्लेम. आता मी थोडस मराठीत सांगते. जेव्हा एखादा मॅन्युफॅक्चरर आहे ना, तो पहिल्यांदा एक कॉमन टाइप्स ऑफ प्रोडक्ट काय करतोय मार्केटमध्ये लॉन्च करतो. जसं एक साबणच घेतोय. खरं तर मला साबणाचं प्रोडक्शन घ्यायचं आहे, एक सोपचं प्रोडक्शन घ्यायचं आहे. पण मार्केटमध्ये सोप नाहीयेत का हो? तुम्ही नाहीच तयार केलं तर सगळे आंघोळ करायचे थांबणार आहेत का? म्हणजे ऑलरेडी मार्केटमध्ये सोप आहे. तर आता मला माझ्या प्रोडक्टची आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. तर अशा वेळी मॅन्युफॅक्चरर काय करतोय? कमी प्राइस चार्ज करतो. सिंपल ॲज दॅट. इट इज कॉल्ड पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी. ओके. आता इथे आपण काय सांगतोय? बेसिकली सोप किती प्राइस पासून मिळत आहे? जरा आणून द्या. 5 रुपयाचा कोणता सोप? अरे नॉर्मली आपण घरी 5 रुपयाचा सोप वापरणारे जर हात होते. इमर्जन्सीला आपण कुठेतरी ट्रॅव्हलिंग मध्ये असो किंवा बाहेर कुठे गेलो तर आपण तो मेडिमिक्सचा 5 रुपयाचा वापरतो. ओके. राईट. बट मोस्टली घरी आपण आता विचारत नाही मी तुम्हाला, तुम्ही लक्स वापरताय, हमाम वापरताय की अजून कोणतं वापरताय. बट मोस्टली 10 अबाव असणार आहेत ना, किंवा 20 अबाव असणार आहेत. राईट ना? देन आता इथे पेनिट्रेशन मध्ये जर 10 असेल बाकीचे कॉम्पिटिटर्स, तर इथे मॅन्युफॅक्चरर काय करतो? तो 8 रुपीज चार्ज. Are you getting my point? When manufacturer introduce common types of product, common, it's a very important. When manufacturer introduce common types of product in the market first time, that time they will charge very low price as compared to other competitors. It is called penetration pricing strategy. आता सांगा कोणाकोणाला कळलं? जांभया दिला. सगळ्यांना लक्षात आलं? बरं, लगेच क्वेश्चन विचारला. सेकंड आहे स्किमिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी. त्याच्याबरोबर अपोजिट असते. इथे कोणतं प्रोडक्ट होतं? कॉमन. मग स्किमिंग मध्ये काय असणार आहे? युनिक और डिफरंट और इनोव्हेटिव्ह. मग मॅन्युफॅक्चरर काय करेल? सिंपल थिंग. मॅन्युफॅक्चरर हाय प्राइस चार्ज करेल फॉर द पर्पज ऑफ क्रिएट अ डिफरंट आयडेंटिटी ॲज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स. त्याला आपण म्हणतोय स्कीम करतोय आपण कस्टमर वरती आणि त्याला सांगतो नाही दीज आर द युनिक प्रोडक्ट आणि हे मार्केटमध्ये कुठेच मिळत नाही. तेव्हा आपण त्याला स्कीमिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी असं म्हणतोय. सेंटेन्स काय असेल बघा? व्हेन मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट इन द मार्केट फर्स्ट टाइम, दॅट टाइम दे विल चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. इट इज कॉल्ड स्कीमिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी. कोणाकोणाच्या लक्षात आलं? वा, अपूर्वा सोडून सगळ्यांच्या लक्षात आले. अपूर्वा, कॉन्सन्ट्रेट ऑन लेक्चर. इट इज व्हेरी सिंपल, फार डिफिकल्ट नाही. आता थोडीशी कीवर्ड लिहा. पेनिट्रेशन, कॉमन प्रोडक्ट, लो प्राइस. कीवर्ड लिहायचे असते. स्कीमिंग, इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट, हाय प्राइस. इक्वेशन लक्षात ठेवा. खूप वेळा रिपीट होणार आहे का हे 2 पॉइंट? कंप्लीट करा पॉइंट पहिला. झाला? सोपं आहे का? इंट्रोडक्शन. चला पुढे. आता इथे मात्र प्रमोशनल एक्सपेन्सेस थोडेसे जास्त असतात. मोस्टली प्रमोटिंग एक्सपेन्सेस. ओके. प्रमोशन केल्याशिवाय तुम्ही प्रोडक्ट सेल करू शकताय का? नाही. सो प्रमोशनल एक्सपेन्सेस व्हेरी हाय. इज इट क्लिअर? फर्स्ट स्टेज. बोला. अरे बोला. हो, पहिलं लेक्चर आहे. हो, समजलं. चला दुसऱ्या स्टेज कडे. ग्रोथ. ग्रोथ स्टेज. In the growth stage, consumers are already taking to the product and
increasingly buying it. तर प्रत्येकाने आपले आपले आवडते प्रोडक्ट सांगा बरं, जे आपण कंटिन्युअसली काय करतोय, बाय करतोय. सांगा. नो फेअर अँड लवली सोडून सांगा. मी कन्सिस्टंटली फेअर अँड लवली यूज करते. नो इफेक्ट तो भाग वेगळा. बट मार्केटमध्ये एखादा नवीन प्रोडक्ट आलाय, त्याची इंट्रोडक्शन झालेलं आहे, वी नो ऑलरेडी प्रोडक्ट एक्झिस्टन्स, अँड देन आपण कंटिन्युअसली ते प्रोडक्ट काय करतोय, बेसिकली यूज करतोय. सो याला आपण ग्रोथ स्टेज असं म्हणतो. ठीक आहे. सो द प्रोडक्ट कॉन्सेप्ट इज प्रूव्हन अँड इट बिकमिंग मोर पॉप्युलर अँड सेल आर इन्क्रीजिंग. आता ह्या स्टेज मध्ये काय लक्षात ठेवायचंय, प्रोडक्ट ऑलरेडी माहितीये कस्टमरला, आपण सुद्धा ते प्रोडक्ट काय करतोय, कंटिन्युअसली परचेस करतोय. दॅट्स वाय इन्क्रीजिंग सेल. त्यामुळे कंपनीचा सेल इथे इन्क्रीजिंग झालेला आहे. क्लिअर. Other companies become aware of the product and its space in the market, which is beginning to draw attention and increasingly pull in revenue. म्हणजे आता बाकीच्या कंपन्यांना पण लक्षात आलेलं आहे तुमचं प्रोडक्ट काय आहे, तुमचं प्रोडक्ट बाकीचे कस्टमर काय यूज करतायत. ओके. तुमच्या प्रोडक्टचं इनोव्हेशन काय आहे, जे पहिल्या स्टेज मध्ये बघितलं अवंतिका, ते दुसऱ्या स्टेज मध्ये थोडस काय होतंय, रिफ्लेक्ट माहित झालं. कस्टमर आता सॅटिस्फाय आहेत, कस्टमर कन्सिस्टंटली आता तुमचं प्रोडक्ट यूज करतायत, म्हणून याला ग्रोथ असा वर्ड यूज केला. ग्रोथ झाली आता. क्लिअर. ऑलरेडी नो कस्टमर परचेस कंटिन्युअसली, ऍज द रिझल्ट इन्क्रीज सेल. क्लिअर. चल, लिहायची घाई करू नका, लिसन नंतर लिहा सावकाश. ज्यांना सायमल्टेनियसली लिहिणं पॉसिबल आहे, ज्यांच्या लक्षात येतं इझिली, त्यांनी लिह. अदरवाईज बाकीच्यांनी नंतर लिहिलात तरी चालेल. नाहीतर मोस्टली स्टुडंटचं काय होतंय, फक्त लिखाण चालू आहे. इथून थोडस असं नको, कॉन्सेप्ट अंडरस्टूड करा, नंतर लिहा. ज्यांना सायमल्टेनियसली नाही लिहायला जमत आहे त्यांनी सावकाश लिहा. ज्यांना लक्षात येते ना, चला पटापट कॉन्सेप्ट लक्षात आली, आय कॅन राईट इझिली 4 or 6 सेंटेन्स, त्याने लिहा. ओके ना. म्हणजे असं बघायला लागलं की हे काय, मॅच्युरिटी. आता इथे काय येणार आहे, मॅच्युरिटी. मी म्हटलं होतं चुकीची स्लाइड ओपन झाली की काय. when a product reach maturity, आता हे प्रोडक्ट कुठे गेलेला आहे, मॅच्युरिटी कडे गेलेला आहे. reach is maturity. Its sales tend to slow and even stop slightly a largely standardized market, saturation market. एक सॅच्युरेट पॉइंट येतो इथे मॅच्युरिटी कडे गेल्यानंतर ना. तुझी पहिली डायग्राम दाखवली बघा इथे. इथे तुमचा प्रोडक्ट मॅच्युरिटीला येतो. इथे इंट्रोला फक्त तुम्ही स्टार्ट केलंय, ग्रोथला तुम्ही इन्क्रीज होत जाताय, मॅच्युरिटीला इथे थांबताय, आणि त्याच्यानंतर मग डिक्लाइन स्टेज काय होईल, स्टार्ट होईल. ओके. So saturation point is at the point sales can even start to drop. Keyword काय आहे, in maturity stage sales can even start dropping, ना just start होतोय, हा just start होतोय. Pricing at this stage can be taken to get competitive, price being falling due to weight of outside pressures like competitors or lower demand. आता इथे जी तुमची प्राइस ड्रॉप आउट होते, त्याचं रिझन काय आहे, एकतर कॉम्पिटिटर्सना ग्रोथ स्टेज मध्ये लक्षात आलं होतं कॉम्पिटिटर्सच्या, की हा ही कंपनी आहे, ही कंपनी काहीतरी वेगळं प्रोड्यूस करते, आणि इथे मॅच्युरिटी मध्ये सुद्धा कॉम्पिटिटर सुद्धा तुम्हाला कॉपी करायला लक्षात येते. कॉम्पिटिटर्सनी पण सेम टाइपचं प्रोडक्ट काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे, आणि ते पण मार्केटमध्ये सेल करतात. म्हणून तुमची डिमांड काय झालेली आहे, इथे कमी झालेली आहे, तुम्ही ड्रॉप आउट कडे. क्लिअर. सो ड्रॉप आउट ऑफ द प्रोडक्ट इन दिस स्टेज सॅच्युरेशन इज रीच्ड अँड सेल्स व्हॅल्यूम इज मॅक्झिमम आउट. सेल्स एका मॅक्झिमम लेवल नंतर इन्क्रीज होते, तिथे तुमचं सॅच्युरेशन पॉइंट येणार आहे, पीक पॉइंट तुमचा तिथे येईल. क्लिअर. अँड लास्ट स्टेज असे डिक्लाइन. दिस इज द लास्ट स्टेज ऑफ प्रोडक्ट लाइफ सायकल. So product sale drop significantly and consumer behavior change.
as there is less demand of the product. ज्या प्रोडक्टची डिमांड कमी होत चाललेली आहे असं जेव्हा कंझ्युमरच्या लक्षात येतं तेव्हा आपण काय करतो, आपलं बिहेवियर चेंज होतं. जसं आपल्याला माहिती आहे की ऑनलाईनच्या जर याचं एक्झाम्पल घेतलं आपण, मोस्टली हल्ली काय करतो तर ऑनलाईन शॉपिंग करतो सगळे. असं इथे कोण आहे की मी कधीच ऑनलाईन शॉपिंग केलेली नाही, असं कोण आहे क्लासमध्ये? काही माहितच नाही ऑनलाईन सिस्टीम का? मिशो सगळ्यांना माहिती आहे? माहिती आहे ना मिशो? आधी मिशोच माहिती आहे मला. फ्लिपकार्ट, अमेझॉन माहिती आहे ना? जनरली मिशो इज लाईक अ परसेप्शन लोअर प्राइस ऑफ द प्रोडक्ट ॲज कम्पेअर टू अदर सोर्सेस. जसं फ्लिपकार्टला जा आणि सेम टाईप कोणतंही प्रोडक्ट चेक करा, सेम टाईप सेम एक्झॅक्टली प्रोडक्ट तेच मिंत्रावरती चेक करा. ओके, बाकीचे जे वेगवेगळे ऑप्शन आहेत त्याच्यावरती चेक करा. मिशोला थोडेसे काय असतात, प्राइस थोडंसं कमी असतं. बट मिशो ऑलवेज प्रोव्हाइड बेटर क्वालिटी. कधीच नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण मिशोचा काही भरोसा पण नाही. कधी एकदम छान क्वालिटी पण देईल आणि कधी एकदम वर्स्ट क्वालिटी पण देईल. कधी कधी मागवले काहीतरी वेगळं आणि काहीतरी वेगळंच पार्सल आलेलं. असं मोस्टली आपल्याला काय येतात, एक्सपिरियन्स येतात की नाही. म्हणजेच आता इथे काय होत आहे, कंझ्युमरला माहित झालंय की तुमचं प्रोडक्ट ड्रॉप आउट काय होतं. जसं फॉर एक्झाम्पल एक फंक्शन आहे छान तुमचं, सपोज एक वेडिंग फंक्शन आहे असं आपण अज्युम करू, तुमचं नाहीये जस्ट वेडिंग फंक्शन आहे आणि तुम्हाला काय करायचं, एक लेहंगा परचेस करायचा आहे मोठा तो, तर तुम्ही मिशोवरती जाऊ का? नाही, कारण मिशोवरती गेल्यानंतर आपण ऍक्युरेटी नाही देऊ शकतो. आपण बेसिकली काय करू, तिथे ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन सेलिंगला किंवा परचेसिंगला आपण जास्त इम्पॉर्टंट. लक्षात येते? सो कंझ्युमर नो अबाउट डिक्लाइन ऑफ द प्रोडक्ट अँड रिझन. कंझ्युमरला माहिती आहे की हे प्रोडक्ट का डिक्लाइन होते, त्याचं रिझन काय आहे आणि इथे तुमचं प्रोडक्ट ऍक्च्युली काय होते तर ड्रॉप आउट होते. So the company's product loss more and more market share and competitors tend to cause sales to decline. So marketing in this decline stage often minimal or targeted at already loyal customer and prices are reduced. हे फार महत्वाचं आहे. काही कस्टमर असे असतात बघा, काही झालं तर मी मिशोवरूनच शॉपिंग करतो, किती वर्स्ट एक्सपिरियन्स येईल. जे लॉयल कस्टमर असतात ना, इट डझंट मॅटर किती तुम्ही न्यू ऍप इंट्रोड्यूस करा, आम्ही मिशो सोबतच लॉयल आहोत. अशी कस्टमर आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे असं नाही की मिशो इन जनरल की काही प्रोडक्ट आपण बेसिकली तेच यूज करत आलेलो आहोत वर्षानुवर्ष, त्याला आपण म्हणतो लॉयल कस्टमर. त्या कस्टमरचे पण 4 टाइप्स आहेत, ज्यामध्ये मी सांगितलं होतं कधी बटरफ्लाय कस्टमर, आठवत आहे नाही ना? सो आता आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू तो बटरफ्लाय कस्टमर, देन टायजंट कस्टमर, असे काही टाइप्स आहेत कस्टमरचे. ते कस्टमर लॉयल कसे असतात, घेतात आणि उडून जातात, त्याला बटरफ्लाय कस्टमर असं म्हटलेलं आहे. छान कॉन्सेप्ट आहे. पुढे इट विल कंटिन्यू नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.